मात्र चौकाराने इथे स्त्री गणेश झालेला आहे. 2 विजेते संघ आहेत आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार तो संघ अगदी थेट क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखल होणार. गोलंदाजी सरी गोलंदाज तयार. पुण्यात बघायचं श्रेयश पवार. ओव्हर दी विकेट समोर ईश्वर. हा चेंडू यावेळेस पायावरती टाकले चेंडू होता. ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ते ट्रॅव्हल झालेला आहे. सिंगल तर इथे आली. दुसराही धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धापलगावरती 6. गोलंदाजी सरी गोलंदाज बघूयात पुण्यात तयार असेल. खोलवर टप्प्याचा बॉल होता. सावधरित्या चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा चाचपडत LBW साठी अपील होती परंतु अपील पंचाने मात्र फेटाळलेली आहे. आता तिथे रिव्ह्यू DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर इथे होणार आहे आणि मला वाटतं स्वतः बाळाभाऊ जातील. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच इथे आता पसरलेली आहे आणि आता मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला तोपर्यंत खेळाडू जागेवरती चला. आपण स्टॉप क्लॉकचा वापर केलाय त्यामुळे वेळ आपण थोडासा तिथे थांबवणार आहे. DP सर बॅट सोबत कनेक्शन आहे का? हा तर मग नॉट आउट आहे कारण अल्ट्रा एज हा सिस्टम अजून तरी टेनिस क्रिकेट मध्ये आलेला नाहीये. DP सर रिव्ह्यू त्यांना तसाच आहे त्यामुळे ते रिव्ह्यू घेऊ शकतात. तर मॅच कडे आपण जाऊयात. पुन्हा एकदा मयूर दांगट आणि ईश्वर उतवाल ही जोडी मैदानाच्या मध्ये त्या असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. दत्ता पवार आपण पाहतोय स्वतः मात्र मुख्य पंचाची भूमिकेत आहेत. गत वर्षी 2 व्हीलर बाईक समान करीत राहिला. दत्ता पवार भारतभर क्रिकेट खेळला परंतु भारतभर क्रिकेट खेळत असताना आज आपल्या गावाच्या नावासाठी त्याचबरोबर आपण पाहिलं की दत्ता पवारला मावळ तालुक्याच्या नावासाठी दत्ता पवारला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याची वर्णी लागताना बघितलेली आहे. परंतु असं म्हणतात ना की स्वतःचं स्वप्न हे स्वतःच्या संघातूनच पूर्ण करता येतं आणि दत्ता पवारने गावच्या संघाची बांधणी केली आणि गत वर्षी या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर मिळवली. नाणेकरवाडीच्या मैदानावरती देखील त्याला 2 व्हीलर मिळाली. मोठा स्ट्रोक मयूर दांगटच्या बॅटमधून. चेंडू डीप कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर आहे. इथे काय हा बुलंदी ब्लास्ट षटकार. प्रेमी आशिक आवारा पागल मजनू दीवाना. प्रेमी आशिक आवारा पागल मजनू दीवाना.
आज स्पर्धेच्या निमित्तानं पाहिले गेले तर नक्कीच दिलीप मामा कारके देखील उपस्थित झालेले आहेत. मामांचंही स्वागत करेल. त्याचबरोबर दत्तमामा कारके हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. आपल्या पॉइंट मध्ये खेळाडू यश चेंडू घेतलाय, फेकलाय, परंतु इथे कुठल्या प्रकारचा धोका नाहीये. एक धाव इथे आलेली आहे. एक षटकाचा खेळ संपलाय. धाफलकावरती 16 धावा आहेत. एकही फलंदाज बाद नाहीये. वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाला पसायदान दिलं. धाफलकावरती 16 आहेत. परंतु वयाच्या 14व्या वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी 16 भाषेंवरती प्रभुत्व मिळवलं होतं. धाफलकावरती 16 आहेत. धाफलकावरती आपण मैदानाच्या मध्ये बघूयात. 16 वरती धाफलक इथे मैदानाच्या मध्ये असताना आज खऱ्या अर्थानं शंभूराजे यांचा आज राज्याभिषेक सोहळा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मैदानामध्ये बघायचं आहे सोमनाथ ठोंबरे. लोअर फुल टॉस होता. पॅड आणि पॅड मधलं अंतर थोडंसं मात्र जरूर तिथे गॅप सापडला. परफेक्ट टायमिंग जुळवता आलेला नाहीये. खऱ्या अर्थानं धाफलकावरती 17 धावा आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहतो एकेरी दुहेरी धावांवरती नक्कीच थोडासा फोकस इथे केलेला आहे. ईश्वर उतवाल या सीझन मध्ये हैदराबाद मध्ये देखील त्याचा धुमाकूळ राहिला. पावसाळी क्रिकेट जबरदस्त ईश्वर उतवालने गाजवलं. इथे बघायचं आहे पंकज देशमुख फार दूरवरती आहे. त्याला बाय बाय टाटा करा. चेंडू लॉंग ऑफ मध्ये सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन. थँक्यू. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला जनसेट आम्हाला सौजन्य केलेला आहे असे आमचे ऋषिकेश भाऊ मुरे यांचं आगमन झालंय. ऋषिकेश भाऊंचं मनपूर्वक स्वागत करतो. पवन सिंगारे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ता है 4 के 4 रन. थँक्यू. मला वाटतं ऋषीदादा आणि पवन दादांमध्ये बरीचशी चर्चा झाली. चर्चा काय झाली तर समीर भाऊने सांगितलं आमच्या कानावरती आलेली आहे. धाफलकाकडे आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघायचं. आता इथे चौकार तर आलेला 25 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार सोमनाथ ठोंबरे. फिर से एक बार. कद छोटा है लेकिन कारनामे बड़े बड़े. नाम उसका ईश्वर उतवाल है. षटकार. थँक्यू डीजे. इथे षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या मात्र अक्षरशः वेगाने फ्लाय होतोय. धाफलकावरती 31 धावा आहेत. आमच्या उर्शे गावात बरेचसे ग्रामस्थ जे आहेत आज आपण पाहिले गेले तर नक्कीच क्रिकेटचा मनसोक्त ते आनंद घेत आहेत. आणि मला वाटतं आता बॅट आणि बॉलचा खेळ आहे. पूर्वी चेंडू फळीचा खेळ होता. पूर्वी लगोरीचा खेळ होता. पण आता खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. पंकज देशमुख आहे. चेंडूला इथे हात थकलेत, पाय थकलेत, तारुण्य तसे उरले नाही. परंतु क्रिकेटच्या प्रेमापोटी मन मात्र अजून आमचं भरलेलं नाही. एक एक कालचे फास्ट बॉलर आता मध्यम गतीचे झाले आहेत. फिरकीचा जादूगर सुद्धा जमिनीवरती आले आहेत. हा चेंडू मोठा फटका डीप कॉर्नर मध्ये. शुभम दाभाडे डाऊन दी बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. मयूर तांगड होणारे बाद. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे प्रसिद्ध गाडा मालक प्रतीक दादा थोरवे उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे प्रतीक दादा. धावफलकाकडे आपण पाहिले पुढे 32 वरती धावफलक आहे. 32 रन. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वय वर्ष लाभले अवघे 32.
नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होणार आहे तो रोहित. क्षेत्ररक्षणामध्ये बघूयात मैदानामध्ये पुढे एकदा ज्या प्रकारचे एफर्ट्स आपण पाहिले तर नक्कीच इथे दाखवले जात आहेत. दाफलकाकडे आपण पाहिले तर दाफलकावरती 32 धावा आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वय वर्ष लावले 32. यावेळेस मोठा फटका आहे आणि आणि सचिन सचिन इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडूच्या समोर इथे विकेट आहे. आरके कंस्ट्रक्शनच्या वतीने प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अफलकावरती आपण पाहिले गेलं तर मैदानाच्या मध्ये 32 वरती विकेट आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये बाद देखील होत आहेत. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये जरूर आहे. आज आपण पाहिले गेले तर 32 वरती विकेट नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. आता अमित लोट, रोहित पवार दोन्ही फ्रेश खेळाडू आहेत. सुनील साठे गोलंदाजीसाठी आले आणि आल्यानंतर मात्र त्याने इथे विकेट वरती थोडासा भर दिलेला आहे. मोठा फटका इथे खेळलाय लॉंग ऑफ मध्ये. आज थोडासा हवेचा वेग, शांतता आहे. आज थोडासा उन्हाचा चटका जरूर जाणवतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुढे थोडासा बदलाव इथे केलेला आहे. 33 वरती धावफलक, एक धाव इथे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न जो सुरू आहे. पुढे सरसावत पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. पंकज देशमुख, वाह खूप चांगला जम्प, स्पायडरमॅन जम्प म्हणेल मी याला. आणि त्याने तो चेंडू इथे जज करत मात्र चेंडूला इथे थांबवलं. तोपर्यंत घेतली जाते पुन्हा एक सिंगल. एका धावेसाठी आता श्री अश्विनी विजन देवरुड संघाला मात्र थोडासा संघर्ष सुरू झालेला आहे. अमित लोट आणि रोहित पवार ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना, कारण मोठा स्ट्रोक क्रॉस द बॅट इथे उडवला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि चेंडू मात्र पोहोचलाय षटकार. थँक्यू. ओहो फिर से एक बार आता अमित लोटचा हा वार षटकार. थँक्यू. स्वराज्य क्रिकेट क्लब संघाचे सपोर्ट सिस्टम आदरणीय प्रदीप दादा धामणकर यांचं इकडे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबरीने देविदास अण्णा कारके हे देखील उपस्थित होत आहेत. आमच्या या दोन्ही अतिथींचं मी स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वराज्य चषकामध्ये स्वागत करतो. अमित लोटचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं धावफलकावरती 46. पुन्हा आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न होता. डीप कॉर्नर मधून बघायचं आहे. सचिन लाल चेंडूला कव्हर करतोय. चेंडूची फेकी जबरदस्त बघायला मिळाली. धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47. आपण पाहिलं तर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये दत्ता पवार सर आहेत. ज्याची चर्चा आपण करतो तो खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या सीझन मध्ये ISPL सारख्या स्पर्धेला गेले 2 वर्ष ब्ल्यू तिकीट मात्र या खेळाडूला मिळालं तो दत्ता पवार आहे. ही आपल्या मावळकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की दत्ता पवार ISPLच्या आपण पाहिलं तर चर्चेत आहे. सध्या आपण पाहिलं तर क्रिकेटची नाळ अशी जोडलेली आहे की क्रिकेट मात्र तो आपण म्हणतो की त्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. लेदर क्रिकेटमध्ये धावफलकावरती 47 47. 3 षटकं संपलेली. श्रेयश पवार समोर अमित लोट.
दोन फुल टॉस होता. लॉंग ऑफ मध्ये चेंडू पुन्हा खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे पंकज. एक धाव तरी ती घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. धावफलकावरती आपण बघतोय 48 धावा. चौथं षटक इथे प्रगतीपथावर असताना गोलंदाज तयार आहे उजव्या हाताने. हो अक्षरशः टोकरेशन यॉर्कर होता. चॉप करण्यास भाग पडलं इथे रोहित पवारला. पवार विरुद्ध पवार आहे. राजकारणामध्ये आपण बघितलं पवार विरुद्ध पवार. राजकारणामध्ये आपण पवार एकत्र बघितले. आता इथे मैदानामध्ये बघायचंय पंच दत्ता पवार आहेत. गोलंदाज श्रेयश पवार आहे आणि समोर रोहित पवार आहे. पवार म्हटलं की पॉवर. 48 धावा स्कोरबोर्ड वरती. गोलंदाज पुन्हा श्रेयश ओव्हर दी विकेट. उलट दिशेने फटका. तिथे मात्र खेळलाय अल्टी पलटी और ये गेंद ने मारी कल्टी. 4 रन. धावफलकावरती 52 धावा आहेत. 50 धावा इथे पूर्ण झाल्या. श्री अष्टविनायक विजन देवरुड संघाची यावेळेस जमीन समांतराचा फटका. अलोन दी कार्पेट स्ट्रोक इथे खेळला. पंकज देशमुखचं खूप चांगलं प्रोटेक्शन होतं तिथे. लॉंग ऑफ मध्ये मात्र तो ज्या प्रकारची पेट्रोलिंग करतोय मग आपण पाहिलं तर अगदी सरळ स्ट्रेट असेल, त्यानंतर लॉंग ऑफ असेल, वाईडिश एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, या झोन मध्ये बघा तो एकटा उभा आहे. त्याने सांगितलं की ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती टाका, मी घाबरत नाही. समोर अमित लोट. पुढे दाखल टप्प्याचा बॉल. पुढे एकदा बघायचं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. पंकज देशमुखचं प्रोटेक्शन. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न. वा, ही चतुराई जबरदस्त होती. पंकज थोडासा गाफील राहिला. चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी त्याने थोडीशी दिरंगाई केली आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलं. रोहित आणि अमित मध्ये खूप चांगला कॉल होता. 55 वरती धावफलक. 11 हनुमान ठोंबरेवाडी दरवर्षी मी पाहिलेलं आहे की स्वराज्य चषक खेळण्यासाठी मात्र नेहमी उत्सुक असते. मोठा फटका यावेळेस अमितच्या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं अगदी पार्किंग प्लॉट मध्ये. हा षटकार. षटक क्रमांक संपलाय. चौथं. 4 षटकांचा खेळ संपलेला. 61 वरती धावफलक आहे. 61 लॉस ऑफ 2 विकेट. धावफलकाकडे आपण मैदानाच्या मध्ये पुढे बघायचं. धावफलकावरती 61 वरती धावफलक आहे. छोटासा ड्रिंक ब्रेक जरूर मैदानाच्या मध्ये आहे. आणि पाच सोमनाथ ठोंबरे आपण पाहिले गेले तर ज्यावेळेस आपण पाहतो ना एखादा खेळाडू ज्यावेळेस पाणी पित असतो, ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये खेळता त्यावेळेस तुमची बॉडी गरम असते आणि अशा वेळेस तुम्ही पाणी हे बसून पिलं पाहिजे. अकोटप्प्याचा बॉल उडवलाय आणि पाठवलाय सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू पुढे त्या लॉंगॉनला खेळलाय.
सामन्याकडे आपण मैदानाच्या मध्ये बघायचं धावफलकावरती 69 धावा ज्या आहेत. 69 लॉस ऑफ 2 विकेट. 4.3 षटका आतापर्यंत जे संपलेली आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात तयार असेल सुनील साठे. थोडंसं मात्र वेळ इथे नक्कीच घेतला जाईल. 25 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहेतच, परंतु त्यासाठी गाडी देखील आहे. दत्ता पवार आपण पाहिलं, दत्ता पवारच्या पंचाची भूमिकेत आहे. मला वाटतं हे मावळचे बिली बाउंडन आहे. ज्या प्रकारे ते मात्र चौकार षटकार देत आहेत आणि सध्या क्रिकेट आवड आहे आणि असं म्हणतात जिथे आवड असते तिथे सवडही आहे. मोठा फटका, बॅटचा फेस ओपन केलाय. स्ट्रेट हिट, बॉलर ऑफ द हेड, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. संघाची धावसंख्या आपण इथे बघतोय षटकार तर आलेला आहे. 75 वरती धावफलक आहे. डीपी सर जो बॉल हातामध्ये तो पहिला चेंडू टाकला जाईल. सामना मैदानाच्या मध्ये बघायचे 75. पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचे रोहित पवार. काय बॅटिंग करतोय रोहित. पुन्हा एकदा समोर असू द्या कुठलाही गोलंदाज, षटकार खेळणे हाच माझा अंदाज. रोहित पवारच्या बॅटमधून सिक्सर. थँक्यू. मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर आता षटकार तरी इथे आलेला आहे. षटकाराच्या मध्ये देखील संघाची धावसंख्या 81. कुलवटप्याचा बॉल होता. आपण पाहिलं एक व्यक्ती फार चतुर चालाक आहे. नाव आमचं आकाशप्पा दौंड आहे. खूप हुशार आहे आकाशप्पा. इथे येतात, थोडा वेळ घालवतात, चर्चा करतात, निघून जातात. त्यांना माहिती आहे इथे मी आहे हे सांगण्यासाठी येतात की काय मला कळत नाही. मी असं आकाशप्पा मी म्हणत नाही बरं का काही. आता आवाज जरी माझा असला पण शब्द माझे नाहीयेत. मॅच कडे जाऊ पुन्हा एकदा. गोलंदाज इथे मात्र सुजल आहे. हा चेंडू यावेळेस मोठा फटका आहे. उंच गेलाय चेंडू. मिड विकेटला प्रोटेक्शन. जजमेंट चांगलं होतं. इथे विकेट आहे. धावफलकावरती 81 वरती धावफलक आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायचं यावेळेस सुजल आलाय आणि सुजलने पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय. गोलंदाज अकुटप्याचा बॉल. सोनू वाल्मिकी मैदानामध्ये येतोय बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने येते मात्र बॅटचा फेस क्लोज करत चेंडू अगदी बघायला मिळाला मैदानाच्या मध्ये. स्पर्धेच्या मित्रांनो पाहतोय सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रभाकरजी आंबेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आपण पाहतोय पुढे धावफलकावरती 82 धावा, 82 रन. अकुटप्याचा बॉल. यावेळेस खांद्याचा वापर खूप चांगला केला. अक्षरशः नाकाच्या खालून काढलेला चेंडू होता. तिसऱ्या पंचाकडे निर्णय इथे पाठवला जातोय बाउन्स साठी. इथे वन बाउन्स आहे की नाही हे मात्र चेक केलं जाणार आहे. आणि
व्हाईट साठी घेतलाय. ओके. आकाशाबा दौंड कुठं असतील त्यांना विनंती आहे बाळाभाऊंशी संपर्क साधायचा आहे. इट्स अ वाईट बॉल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावे इथे मैदानाच्या मध्ये आहेत. 83 वरती धावफलक आहे. मावळ स्पोर्टचे आपण पाहिले गेलं तर नक्कीच विवेक साठे देखील उपस्थित झालेले आहेत आणि तेही देखील आज आपल्या गावचा संघ खेळतोय त्यांना सपोर्ट करण्यासाठी आले. त्यांचं स्वागत आहे. मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न अगदी बॅटच्या टोला चेंडू मिडल होतोय. चेंडूची फेकी एक सिंगल इथे मैदानामध्ये आली. या एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 84 धावा आहेत. थोडंसं आपण पाहिलं गेलं तरी ते शांतता मैदानाच्या मध्ये आहेत आणि 84 वरती धावफलक आहे. क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला पुन्हा ते टर्न केलाय. सिंगल तर इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धावफलकावरती आपण पाहतोय 85 धावा. याच्याकडे पुन्हा एकदा बघायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच प्रसिद्ध गाडा मालक आणि विशेषतः आपण पाहिले गेले तर ज्यांना सुट्टी मेकर म्हणून मात्र ओळखलं जातं प्रतीक थोरवे आज त्यांनी वेळ काढलेला आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं जिथे नाळ आपली जुडलेली आहे तिथेच मात्र आपलं म्हणतात ना तिथेच सगळं आपल्याला आपण वेळ काढतो. बैलगाडा क्षेत्राची प्रचंड आवड आहे. घाटाच्या बाजूला उभे आहेत. हा चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये प्रोटेक्शन होतं परंतु इथे बघा झेल टिपण्याची संधी होती परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. गोलंदाज तयार आहे. ओहो उडवलाय आणि इथे सोनू वाल्मिकेच्या बॅट मधून तडाखा ठेवून दिलाय. षटकार. थँक्यू. 92 झालेले आहेत. 93 धावेंचं टार्गेट सेट केलंय ते श्री अशोक विजन देवरुड संघाने. 11 नंबर ठोंबरवाडी संघासमोर मात्र हे आव्हान आहे. चला अष्टविनायक टीम आता तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. त्याचबरोबरीने इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. यानंतरची होणारी मॅच पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये इंद्रायणी 11 देहुगाव या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. दोन्ही संघाचे संघनायक विनंती करतो टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल आपण यशस्वी करतोय. सन्माननीय दिलीप मामा कारके यांच्या शुभासे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. त्याचबरोबर आमचे जनसेट ज्यांच्या वतीने सौजन्य आम्हाला लाभलंय ऋषिकेश दादा मुरे उद्योजक यांच्या शुभासे आम्ही नाणेफेकीचा कौल करतो. एक महत्वाची मॅच यानंतर डू ऑर डायचा सामना दोन्ही संघासाठी आहे. चला D11 विरुद्ध इंद्रायणी 11 देहुगाव. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय शिवाजी भाऊ दामणकर यांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या.
नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी विरुद्ध इंद्रायणी 11 देवगाव. टॉस होतोय. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. तो इंद्रायणी 11 देवगाव संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज आपल्याला मैदानाच्या मध्ये नक्कीच मावळ तालुक्यातील सगळं मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सगळे संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. तर पहिला डाव संपलेला आहे. 92 झालेले आहेत, 93 बनवायचे आहेत. युवा उद्योजक सन्माननीय सचिन भाऊ रसाळ यांचं देखील या श्रेणी आगमन झालेलं आहे. सचिन भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आता ज्या संघाने यापूर्वीच्या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये 6 षटकांमध्ये 118 बनवल्या होत्या त्या संघाला आव्हान आहे 93 धावेंचं. शीतळादेवी पुष्प भंडारचे सर्वे सर्वा सनी भाऊ शिंदे देखील आपण पाहतोय आज उपस्थित झालेले आहेत. सनी भाऊंचं मनपूर्वक स्वागत आहे. सनी भाऊंचं खऱ्या अर्थानं कौतुक एवढ्यासाठी करावं असं वाटतं गेले 9 पर्व आम्ही बघितलेले आहे. प्रत्येक दिवशी आपण पाहायला गेलं तर आपल्या पुष्प भंडार मधून आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी गेले 9 पर्व त्यांच्याकडून आम्हाला पुष्प सौजन्य असतं. तर सनी भाऊंचं मनापासून धन्यवाद आहे. सामन्याकडे जाऊया. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होतीये. दोन्ही विजेते संघ समोरासमोर आहेत आणि दोन्ही संघ इथे जिंकण्याच्या तयारीने आलेले आहेत. रोहित पवार षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी समोर मात्र बघायचं असे यश राऊत. दुसऱ्या बाजूने पंकज देशमुख आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिलाच बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ईश्वर उतवाल समोर उभा आणि तिथे मात्र पहिल्याच घासाला लागलेला खडा आहे हा. आकाशा पदावून कुणाशी संपर्क साधा. बाळाभाऊंनी खास बोलवलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार रोहित पवार. उजव्या हाताने मारा करणार इथे नवीन फलंदाज मैदान दाखल झालेला आहे तो जतीन साठे. जो मैदानाच्या मध्ये आपण बघायचं इथे स्ट्रायकिंग एंडला दाखल इथे होईल. ओर दी विकेट रोहित. पुन्हा एकदा यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. अक्षरशः चाचपडत खेळण्याचा प्रयत्न बघायला मिळाला. पंकज देशमुखची जबाबदारी वाढलेली आहे. आजच्या पहिल्याच मॅच मध्ये पंकज देशमुखने ज्या प्रकारे अर्धशतक त्याचं पूर्ण केलं, ज्या प्रकारे यश राऊतने मात्र अर्धशतक पूर्ण केलं. या दोन्ही खेळाडूंनी 100 धावांची भागीदारी बनवली होती, परंतु रोहित पवार समोर मात्र यशला पहिल्या चेंडूवरती परतावा लागलेला आहे. 93चा पाठलाग आहे. रोहित पवार पुण्याला तयार. ईशानच्या मागे आज मोहन बोथ इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळत आहेत.
नक्कीच देवरूडचं क्रिकेट आणि माबळचं एक लेजंड स्टार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. क्रॉस द बॅट लोअर फुल टॉस होता, फक्त मनगटाच्या साह्याने वळवला आणि चेंडूला पाठवला डीप मिड विकेट मध्ये. 1 बाउन्स चौकार. थँक्यू. धापलगावरती आपण पाहतोय 5. आज दत्ता पवारची ऍक्शन मात्र सगळ्या प्रेक्षकांचा पाहून मात्र सगळे खुश आहेत. रोहित पवार पुण्यात उजव्यात आले. हो आता मात्र अक्षरशः इथे काय चेंडू टाकला. लास्ट मुमेंटला बॉल रिलीज करण्याची पद्धत आपण पाहिलं तर त्याच ऍक्शन मध्ये त्याच रिदम मध्ये त्याने धीम्या गतीने चेंडू हाताळला. सरप्राईज केले इथे पंकज देशमुखला. डॉट बॉल आलेला आहे. धापल किती असतील धापलकावरती 5. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. एक सिंगल तर इथे जरूर मिळणार आहे. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या षटक क्रमांक संपलं जाते. पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 वरती धावफलक आहे. पहा 25 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे 5 षटकं टाकण्यासाठी, त्यामुळे वेळेचं बंधन जरूर आहे. धापलकाकडे आपण पाहिले तर धापलकावरती 6 वरती धावफलक आहे. 30 चेंडू 87 ची गरज आहे. पंकज देशमुख जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत या खेळाडूसाठी या गोष्टी अशक्य नाहीयेत. एसपी सुनील पालेकर बॉलिंग ट्रॅकवरती तयार. ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल होता. क्रीजचा वापर करता असताना मात्र खेचून मारायचा प्रयत्न इथे राहिला. परंतु मला वाटतं पंकज देशमुखकडे जी स्ट्रेंथ आहे, पंकज देशमुखकडे जी ताकद आहे, तो मैदानामध्ये कुठेही फटका मारू शकतो. 360 एरियामध्ये त्याची बॅटिंग आपण मैदानामध्ये अनेक वर्ष बघितलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायचं यावेळेस. आता अगदी अगदी मिडल आणि मिड ऑफच्या मधोमध चेंडू. चेंडू सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने चाललाय. 4 धावेसाठी चौकार आहे. थँक्यू. पा अगदी 3 खेळाडूंच्या डोक्यावरून मात्र मारलेला चेंडू. संघाचा धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. 10 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस एसपी. हो हा चेंडू यावेळेस बॅट आणि पॅड मधलं अंतर होतं ते कापत मात्र विकेट किपर कडे चाललाय चेंडू. मोहन बोथ यांचं इष्टाच्या मागे जबरदस्त ती चित्र पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 10 वरती धावफलक. मोठा फटका आहे. उंच गेलाय. पाहिजे तेवढं प्रॉपर टायमिंग नव्हतं इथे, परंतु निर्मनुष्य जागा इथे निवडली पंकज देशमुखने. या धावा मिळतील 4. आलेला खणखणी चौकार. वा चौकार मैदानाच्यात मध्ये. जसा मात्र डीजे वाजतोय तसे मात्र दत्ता पवार आपले चौकार षटकार देण्याच्या ऍक्शन मध्ये देखील ते थिरकतायत. 14 वरती धावफलक आहे. पंकज देशमुख पुण्यात बघायचं तयार स्ट्रायकिंग एंडला. पंकज देशमुखला माहिती आहे की या मैदानावरती धावा होतात. अप्पर कट आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार दत्ताने सांगितलं उंच गेलेला षटकार आहे. थँक्यू. युवा उद्योजक सन्माननीय कार्तिक भाऊ कारके यांचा इकडे आगमन झालेला आहे. कार्तिक भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 20 वरती धावफलक आहे. एसपी
सुनील पालेकर वरती आज चढवलेलं आक्रमण. पुन्हा एकदा मोठा फटका फसला, चेंडू हवेच. ओ इथे मैदानामध्ये इथे काय झालंय. 3 खेळाडू होते. रोहित होता, दुसऱ्या बाजूला एजे होता, तिथे मैदानामध्ये पाहिलं तर राहुल होता, परंतु मैदानामध्ये तिन्ही खेळाडूच्या मधोमध चेंडू पडला. धाफलकावरती 21. सोनू वाल्मिकी म्हणत असेल, मयूर म्हणत असेल की नाही, कोणीतरी चान्स घेणं गरजेचं होतं इथे. एकवीस वरती एक फलंदाज बाद आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला, 24 चेंडूचा खेळ शिल्लक आता बनवायचे आहेत. 72 धावा, 24 गेंदे, जीतने के लिए अभी चाहिए 72 रन. पुढे बघा, वेळ आपण लावलेला आहे, त्यामुळे वेळेचं बंधन आपल्याकडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचं मैदानाच्या मध्ये. पुढे आता रोहित पवार बॉलिंग ट्रॅक वरती ते तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव जो वारंवार इथे केला जातोय. डीप कव्हर आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पंकज देशमुख साठी हा चेंडू होता. यावेळेस आपण बघितलं की पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, स्टेअर केला होता चेंडूला. एक धाव तर आली, दुसरा धावेचा प्रयत्न आहे. वाह वाह, अक्षरशः नजरेच्या खालून केलेली चोरी होती. एक सिंगल आली आणि या एका सिंगलने आता धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलंय, जे 2 धावा आता झालेल्या आहेत. 23 वरती धावफलक. पंकज देशमुख शेवटपर्यंत जर उभा राहिला तर मी म्हणेल पंकज देशमुख साठी या धावेचं आव्हान अवघड नाहीये. रोहित तयार. धीम्या गतीचा चेंडू होता. मी सांगितलं याची चेंज ऑफ पेस गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहिलं नेहमी फलंदाजासाठी धोकेदुखी ठरलेली आहे. हा चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलेला आहे. ईशाच्या मागे मोहन बोध यांच्या हातामधून चेंडू जरूर खाली कोसळला तिथे. पंकजला हे जीवदान डोकेदुखी ठरणार का. 22 चेंडू 70 ची गरज. त्यावेळेस टप्प्याचा बॉल, पुन्हा त्या चेंडू उंच गेलाय आणि मला वाटतं बघा दोन्ही खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलेच नाहीयेत. 2 धावा पुन्हा एकदा इथे मैदानात घेतले जातील. आज मला वाटतं पंकज देशमुखचा दिवस आहे की काय. ज्या प्रकारची त्याची बॅटिंग, ज्या प्रकारचे त्याचे कॅच, ज्या प्रकारचा त्याचा लक फॅक्टर आपल्याला बघायला मिळतोय. टप्प्याचा बॉल होता, पुन्हा एकदा शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न इथे नक्कीच मैदानाच्या मध्ये केला जाईल. तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या धाफलकावरती 26 धावा आहेत. 20 चेंडू 67 ची गरज आहे. वीस चेंडू 67 धावा. गोलंदाज पुण्याचा तयार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. राऊंड आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारची दिशा इथे बदलली आहे. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये क्रॉस द बॅट. यावेळेस तिथे खेळलाय डीप स्क्वेअर लेगला, चेंडू हवेत आणि तिथे झेल झालाय. फलंदाज बाद आहे. Thank you.
षटक क्रमांक बघायचे मैदानाच्या मध्ये आता संपलं जातं. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. 26-18 चेंडू 67 ची गरज आहे. 18 चेंडू 67 धावा हे समीकरण आहे. मला वाटतं दत्ता पवार मैदानाच्या मध्ये आहे आणि अशी परिस्थिती म्हटलं की दत्ता पवारची मग ती फायनलची मॅच आठवते. स्वर्गीय रघुनाथराव माळसकर स्मृती चषक वडगाव. 18 चेंडू 65 ची गरज असताना दत्ता पवारने धावा चेस केल्या होत्या आणि दत्ता पवारने त्या सामन्यामध्ये जवळपास 55 ते 60 हजार रुपयाचं पारितोषिक मिळवलं होतं रोख स्वरूपात. आज 18 चेंडू इथे 67 बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर दांगट. संघाचा संघनायक समोर मात्र सचिन लाल, माफ करा पंकज देशमुख आहे. नाव साईडला सचिन आहे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बायशीने वळण घेतोय. पहिला चेंडू मात्र मयूरचा वाईड. अतिरिक्त धावे ते जरूर आली आहे. मला वाटतं दत्ता पवार प्रोफेशनल अंपायरिंग मध्ये खूप चांगलं काम करू शकतात यात तीळ मात्र शंका नाहीये. दत्ता पवार मावळ तालुक्यातला एकमेव खेळाडू आहे जो मात्र चंदू बोर्डे चषक ही स्पर्धा खेळलेला आहे. मला वाटतं दत्ता पवार अशा काही स्पर्धा खेळल्या जे मावळ तालुक्यातले अजून काही खेळाडू खेळलेले नाहीयेत. हा चेंडू पुढे आता बघायचं. डीप कव्हरला चेंडू खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. तिथे मात्र इथे काय होणार आहे. तिथे खरा फिल्डिंग होईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. थँक्यू. इथे मात्र बघायचे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 31 17 चेंडू 62 ची गरज या मैदानावरती होऊ शकतात. या मैदानावरती आपण लागोपाठचे 5 षटकार लागोपाठचे 7 षटकार बघितलेले आहेत. पंकज देशमुख समोर मयूर दांगट. हा चेंडू यावेळेस थोडीशी फ्लाईट दिली. टॉस झाला चेंडू पडल्यानंतर. पंकजला अक्षरशः जागेवरती उभं केलं. पंकजच्या पायामध्ये बेड्या टाकायचं काम इथे मयूर दांगटने केलेलं आहे. ही विकेट आपण पाहिलं तर म्हणतात ना की वेगवान गोलंदाजाची, परंतु नाही. याला पूर्णपणे पूर्णविराम दिलाय ते मयूर दांगटने. आता पुन्हा एकदा तोच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे टप्पा पडण्याच्या अगोदर चेंडू मात्र पाठवलं डीप स्क्वेअर लेग मध्ये. 4 धावेसाठी चौकार. भरत दुसरा चेंडू घ्या ना सर. तोपर्यंत फिल्डरला विनंती आपण मैदानाच्या बाहेर जाऊ नका. धावलकावरती 35 15 चेंडू 58 ची गरज. पंकज देशमुखने गेअर थोडा शिफ्ट केलेला आहे. यावेळेस पुन्हा त्या खेचण्याचा प्रयत्न होता. टॉपेज घेतलाय. चेंडू हवेत आहे आणि हा चौथा कॅच मला वाटतं पंकज देशमुखचा इथे ड्रॉप होतोय. हे चौथा झेल त्याचा सुटलेला आहे. ट्रायच कोणी केलं नाही ना. समोर आपण पाहिला एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये, त्यानंतर एक लॉंग ऑन मध्ये, त्यानंतर एक कॉर्नर मध्ये, हा चेंडू मिड विकेट मध्ये. खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचत का नाहीये. सोनू वाल्मिकीलाही प्रश्न पडला असेल. ट्राय का होत नाहीये. पंकज पुण्याला तयार. आता मात्र खेचण्याचा प्रयत्न. रोहित आहे आता थेट रोहितला शोधून काढला. विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. विकेट तर मैदानाच्या येताना आपल्याला पाहायला मिळाली. धावलकावरती 37 आहे. 13 चेंडू 56 ची गरज आहे. सध्या चर्चा म्हटलं की आपण पाहिलं तर उर्शे गावातून क्रिकेटची चर्चा होतेच. स्वराज्य क्रिकेट क्लब संघाची चर्चा होते, परंतु आकाशप्पा दौंड यांचा चिक्या आणि बाळाभाऊ धामणकर यांचा हरण्या यांची फार मोठी चर्चा आहे.
धाफलकाकडे आपण बघतोय. धाफलकावरती 38-13 चेंडू 55. हा चेंडू इथे मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर आहे. थँक्यू. आणि सध्या मला वाटतं स्वराज्य क्रिकेट क्लबचा ट्रॉफिक आणि संताजी म्हणजे बाळाभाऊनी आणि आकाश आप्पांनी आता खेळाडूंना देखील आता आपल्यामध्ये घेतलेले आहे. लाला भाऊंचा संताजी का आता एकाच दिवशी जर समजा ही चारही बैल जर घाटावरती गेली तर मग मात्र कसं काय. दाफलकाकडे आपण पुढे आता जाऊया. आता दाफलकावरती 44-12 चेंडू 49 हे समीकरण. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. विनीत मोठा फटका. ओ एका हाताच्या साह्याने चेंडू मात्र जरूर मयूर दांगटने अडवला. पाठीमागे प्रोटेक्शन नव्हतं मयूरच्या परंतु चेंडूला थांबवलं त्याने. 11 चेंडू 48 समीकरण आहे. आकाश आप्पाला बाळाभाऊंनी बोलवलं पण आकाश आप्पा काय आलेच नाही. यावेळेस उंच गेला चेंडू. हा चेंडू सीमारेषा बाहेर षटकार आहे. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए. थँक्यू डीजे. इथे मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. पुन्हा एकदा षटकार तर आलेला आहे. 51 वरती धावफलक आहे. 10 चेंडू 42 ची गरज. 10 चेंडू 42 हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. उजव्या हाताने पुढे विनीत वेळेस थर्डमॅनच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय आणि तोपर्यंत घेतल्यात एक सिंगल. दुसरा धावेचा तर प्रयत्न होत नाहीये. 52 वरती धावफलक. 9 चेंडू 41 ची गरज आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 52 आहेत. 9 चेंडू 41 ची गरज आहे. विनीत पुण्यात उजव्या हाताने मारा करेल. सचिनसाठी हा चेंडू होता अगदी समोर टाकला परंतु चेंडू पडल्यानंतर ज्या प्रकारची दिशा बदलली बॉल ज्या प्रकारे वळण घेतलं चेंडूने अक्षरशः डॉट आहे. गोलंदाज तयार. पुढे एकदा उजव्या हाताने. यावेळेस सातल्या बाजूची कडा होती तोपर्यंत मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. एक धाव तर आली. धावफलकावरती 53 धावा आहेत. अक्षय भाऊला आपण पाहिलं तर घरून थेट सूचना म्हणणार नाही मी, वॉर्निंग आहे. दिवसभर मैदानावरती जरी थांबले जेवायला घरीच. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू इथे षटक क्रमांक बघायचे संपलं जाते मैदानाच्या मध्ये. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 53 धावा आहेत. 6 चेंडू 40 ची गरज आहे. 6 चेंडू 40 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. धावफलकावरती 40. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायचे मयूर दांगट तयार असणारे उर्दी विकेट. यावेळेस अप्पर कट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. थँक्यू.
घाटातली माणसं क्रिकेटच्या मैदानावरती दिसली का खूप बरं वाटतं. ओम्या, शंभू, रावण बैलाचे मालक आमचे नथुभाऊ दाभाडे. कारण मावळ म्हटलं की बैलगाडा क्षेत्राची फार मोठी परंपरा आहे, परंतु क्रिकेटची परंपरा फार मोठी आहे. अफलकाकडे आपण बघूयात लागोपाठचे दुसरा चौकार. 4 चेंडू 32 ची गरज. मयूर तांगट इथे तयार आहे. उजव्या हाताने ते मैदानामध्ये मारा करतोय तो. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी सचिन लाल साठी हा चेंडू होता. उंच केलेला चेंडू लॉंगॉनचा खेळाडू. वा वा रोहितचा कॅच. जबरदस्त गेले. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हलकी बजाऊं क्या थँक्यू. रवी दादा बाळाभाऊ म्हणतायत आमच्याकडे आहेत, तुम्ही एखादा घेऊन टाका आता. एकसष्ट वरती धावफलक. 3 चेंडू 32 ची गरज. यावेळेस पुढे लेग ब्रेकचा वापर येत होता मयूर दांगडचा. सगळ्याची धावसंख्या मात्र बघायचं यावेळेस आता स्थिर आहे. चेंडू डॉट आहे. 2 चेंडू 32 ची गरज आहे. पुण्याचा मोठा फटका आहे ते. फटका फसलेला आहे आणि सामना पूर्णपणे सुरुवातीला जोपर्यंत पंकज होता, यश पहिल्या चेंडूवरती त्याची विकेट आली, परंतु त्यानंतर जोपर्यंत पंकज होता कुठेतरी वाटत होतं की सामना रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळणार. आता एक चेंडू शिल्लक आहे. 27 ची गरज आहे. चांगला स्टार्ट अपेक्षित होता 11 नंबर टोमरेवाडी संघाला, पण तो स्टार्ट मिळू शकला नाही शेवटपर्यंत. शेवटचा एक चेंडू आता मात्र शिल्लक. सामन्याकडे मैदानाच्या मध्ये पुढे बघायचंय. गोलंदाज तयार असेल मयूर. हा चेंडू इथे डॉट आणि सामना जिंकलेला आहे. थेट क्वार्टर फायनल मध्ये संघ दाखल होईल. श्री अष्टविनायक व्हिजन देहरोड संघ. अभिनंदन टीम. प्लेअर द मॅच असेल रोहित पवार. रोहित पवार या प्लेअर द मॅच किताब घेण्यासाठी. आणि यानंतर जशी